न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। पालघरमध्ये गुणवंतांचा गौरव, आमदार गावितांचे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे आवाहन। देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पालघर तालुक्यातील 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी आमदार राजेंद्र गावित यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले। पालघर, बिडको परिसर, ओस्तवाल सभागृह आयोजक, देवमोगरा चॅरिटेबल ट्रस्ट, पालघर तालुक्यातील विविध विद्यालयांतील इयत्ता 10वी आणि 12वी मध्ये 1 ते 3 क्रमांक पटकावणाऱ्या इंग्रजी, सेमी इंग्रजी आणि मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार गावित म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त शालेय शिक्षणावर थांबू नये। स्पर्धा परीक्षांची तयारी करा। यशासाठी कष्ट, सातत्य आणि जिद्द लागते। स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रात प्रामाणिक मेहनत घ्या। पालकांनी मुलांवर जबरदस्तीने करिअर लादू नये, तर त्यांच्या क्षमतांना प्रोत्साहन द्यावे। आरोग्य आणि शिक्षणावर बोलताना गावित म्हणाले, आपल्या कार्यकाळात पालघर जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, नर्सिंग कॉलेज आणि सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी पाठपुरावा केला। सध्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे काम सुरू आहे। यामुळे नागरिकांना आधुनिक आरोग्यसेवा मिळेल। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पांना गती मिळाली। पालघर जिल्हा निर्मितीसाठी मंत्रिमंडळातील विरोध असतानाही ठाम राहिलो। जिल्हा झाल्याने अनेक शासकीय कार्यालये सुरू झाली आणि नागरिकांना थेट लाभ होत आहे। कार्यक्रमाला देवमोगरा ट्रस्टचे उपाध्यक्ष कल्पक पाटील, शिवसेना प्रवक्ते केदार काळे, जिल्हाप्रमुख कुंदन संखे, सुभाष चौधरी, उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री पाटील, नायब तहसीलदार संभाजी पावरा, निवेदिका प्रतिभा क्षीरसागर यांच्यासह विद्यार्थी, पालक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। केदार काळे आणि कुंदन संखे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना गौरवून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या। शिक्षणासोबतच आरोग्य क्षेत्रातही पालघर जिल्हा झपाट्याने पुढे जात आहे। गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी असे उपक्रम नक्कीच प्रेरणा देतात। आय न्यूज 28 मराठीसाठी वार्ताहर शुभम पाटील, पालघर जिल्हा क्राईम रिपोर्टर।